नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती पोहोचवत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एसटी महामंडळात नोकरी करण्याची एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाहिरात पाहून घेऊया। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग, या बुलढाणा विभागामार्फत काही पदभरती घेतली जाणार आहे, त्याविषयी आपण समोर चर्चा करणार आहोत। कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे, त्यासाठी काय पात्रता लागणार आहे, काय वयोमर्यादा असणार आहे, संपूर्ण माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या नोकरीची वाट पाहत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या गरजू उमेदवारांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात पाहून घ्या। शिकाऊ उमेदवार 2025-26 करिता शिकाऊ उमेदवार नेमणुकीबाबत। तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात पाहून घेऊ बारकाईने आपण। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागातर्फे 17-2025-26 करिता ITI उत्तीर्ण कार्यशाळा आगार शिकाऊ उमेदवाराची 1 वर्षाकरिता भरती करावयाची आहे। ऑनलाईन अर्ज करणाऱ्या व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची ITI गुणांच्या आधारे रिक्त जागा विचारात घेऊन भरती करण्यात येणार आहे। त्याकरिता खालील प्रमाणे व्यवसाय निहाय जागा भरावयाची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जागा पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय पात्रता लागणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मोटर मेकॅनिक व्हेकल शिकाऊ उमेदवाराची संख्या 38 जागा असणार आहे आणि संबंधित तुम्हाला ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। त्यानंतर आहे मेकॅनिक डिझेल, त्यासाठी 16 जागा असणार आहे आणि संबंधित क्षेत्रातील ITI असणे गरजेचे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मोटर व्हेकल बॉडी बिल्डर 16 जागा असणार आहे आणि संबंधित विषयात तुम्हाला ITI असणे गरजेचे आहे। आणि त्यानंतर पाहून घ्या, इलेक्ट्रिशियन 11 जागा आहे आणि संबंधित विषयात तुम्हाला ITI असणे गरजेचे आहे। त्यानंतर 4 जागा आहे पेंटरच्या, त्यातही तुम्हाला संबंधित विषयात ITI असणे गरजेचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर पाहून घेऊया, टर्नरच्या 2 जागा आहे, तुम्हाला संबंधित विषयात ITI असणे गरजेचे आहे। त्यानंतर वेल्डरच्या 6 जागा आहे, संबंधित क्षेत्रात तुम्हाला ITI असणे गरजेचे आहे। त्यानंतर वायरमन या पदाच्या 3 जागा आहेत, त्यातही तुम्हाला संबंधित क्षेत्रात ITI असणे गरजेचे आहे। त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनच्या 6 जागा आहेत, त्या संबंधितही तुम्हाला ITI असणे गरजेचे आहे। अशा एकूण 102 जागा बुलढाणा विभागामार्फत भरण्यात येणार आहे। तर आता तुम्ही अर्ज कधी करू शकता, कुठे करू शकता, याविषयी काही माहिती दिलेली आहे, ते सुद्धा आपण वाचून घेऊया। तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि या संबंधितच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवले जातात, त्यामुळे व्हिडिओला सुद्धा तुम्ही लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, समोरची जाहिरात वाचून घेऊया। त्याकरिता क्रमांक 1 ते 9 अनुक्रमे 1 ते 9 व्यवसायाकरिता ITI उत्तीर्ण प्रत्येक उमेदवारांनी www.apprenticeship.india या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून MSRTC बुलढाणा डिव्हिजन या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे। वरील ऑनलाईन नोंदणी केलेल्या इच्छुक उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे। अर्जदाराचे छापील अर्ज आस्थापना शाखा राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापूर रोड बुलढाणा येथे तुम्हाला दिनांक 1/4/2025 ते दिनांक 12/4/2025 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मिळतील व लगेच अर्ज स्वीकारले जातील। सदरहू अर्जाची किंमत GST सह खुल्या प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारांसाठी 590, तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 295 अशी शुल्क असून उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या DD द्वारे डिमांड ड्राफ्टद्वारे MSRTC फंड
बुलढाणा या नावाने काढून अर्जासोबत खालील कागदपत्रासह कार्यालयास दिनांक 12/4/2025 पर्यंत सादर करावा। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक असलेली कागदपत्रे पाहून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा तुमचा शाळा सोडण्याचा दाखला, त्यानंतर ITI प्रमाणपत्र, गुणपत्रिका व प्रमाणपत्र, तसेच MSSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे दाखले। त्यासोबतच तुम्हाला जातीचा दाखला जोडायचा आहे। त्यासोबतच आधार कार्ड छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत, पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेला अर्ज, आस्थापनेला अप्लाय केलेली प्रत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळून मागास वर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिलियर जोडणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या, जाहिरात बारकाईने वाचून घ्या। अटीची पूर्तता न करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज, अपूर्ण अर्ज दिनांक तसेच दिनांक 12/4/2025 नंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाही। त्यामुळे तुम्ही वेळेवर अर्ज नेऊन द्यावी याची नोंद घ्यावी। तर विद्यार्थी मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांना विभागीय कार्यशाळा, आगार कार्यशाळा येथे कामगिरी देण्यात येईल याची नोंद घ्यावी। जाहिरातीमध्ये पूर्णतः, अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अधिकार राज्य परिवहन महामंडळ राखून ठेवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, टीप वाचून घ्या। उमेदवारांनी ITI उत्तीर्ण झाल्यापासून 3 वर्षाच्या आत शिकाऊ उमेदवारी करणे आवश्यक आहे। त्यानंतर 3 वर्षाचे अर्ज स्वीकारले जाणार नाही। तसेच सरकारी अथवा खाजगी कंपनीत एकदा शिकाऊ उमेदवारी कायद्यानुसार शिकाऊ उमेदवारी केली असल्यास ते शिकाऊ उमेदवाराकरिता पात्र होऊ शकत नाही याची नोंद घ्यावी। पात्र ठरलेल्या उमेदवाराचे भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या, बुलढाणा विभागामार्फत ही जागा भरण्यात येणार आहे। जाहिरात मी तुमच्या समोर सविस्तर वाचून दाखवलेली आहे। तुम्हाला अर्ज करण्याची तारीख 12 तारखेपर्यंत आहे। कागदपत्र सुद्धा काय जोडायचे हे माहिती सांगितलेली आहे। अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जाग्यावर नेऊन द्यायचा आहे, दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला नेऊन द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जागा चांगल्या आहेत, तर तुम्ही पात्रता धारक असाल तर नक्कीच अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।